नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रवी हरिभाऊ अवचार तर कार्याध्यक्षपदी राहुल तायडे यांची निवड। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सव समितीची नियोजन बैठक संपन्न। अकोला सकल मातंग समाज अकोला जिल्हा व महानगर यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती 2026 निवडण्यासंदर्भात गेल्या 2 दिवसापासून अकोला शासकीय विश्रामगृह येथे सर्व समाज बांधवांची उपस्थितीत नियोजन बैठक सुरू होत्या। आज दिनांक 11 जुलै रोजी अंतिम बैठक घेऊन अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती व नियोजन समिती यांची सर्वानुमते निवड करण्याचे ठरले होते। त्याच अनुषंगाने अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती 2026 ची कार्यकारिणी गठीत करण्यात आली। यामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रवी हरिभाऊ अवचार, कार्याध्यक्षपदी राहुल तायडे, उपाध्यक्षपदी प्रकाश गणपत दांडगे, कोषाध्यक्षपदी ॲडव्होकेट चंद्रकांत बोदळे, संयोजकपदी ॲडव्होकेट राजेश प्रधान व योगेश सोनोने, सहसंयोजक मुकुंदा श्रीरंग अंजनकर व आकाश उर्फ सोनू खळसे, समन्वयकपदी वामनरावजी भिसे, मातंग समाजाचे युवा नेते म्हणून जगदीश भाऊ भोंगळ व गणेश भाऊ सपकाळ, तसेच महोत्सवाची प्रसिद्धी प्रमुखपदी डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे। सदर झालेल्या कार्यकारिणीची सर्व समाज बांधवांना अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा संकल्प अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीची नियोजन बैठकीमध्ये घेण्यात आला। या बैठकीमध्ये मातंग समाजाचे सर्व ज्येष्ठ नेते, युवा नेते तथा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती। सर्वांना सप्रेम जय लवजी। अकोला जिल्ह्यातील तमाम मातंग समाज बांधव, भगिनी आणि महिला येणाऱ्या 1 ऑगस्ट 2026 रोजी या अकोला जिल्ह्यामध्ये न भूतो न भविष्यती अशी अण्णाभाऊ साठे यांची जयंती निघणार आहे। आणि त्या जयंतीच्या निमित्तानं या जयंती उत्सवाला योग्य आणि पद्धतशीरपणे कसं नियोजन करायचं या संदर्भामध्ये मागील 2 ते 3 दिवसापासून सकल मातंग समाजाचे जे मान्यवर आहेत, आमचे ॲडव्होकेट राजेशजी प्रधान असतील, योगेशजी सोनोने साहेब असतील, वामनरावजी भिसे साहेब असतील, गणेशदादा सपकाळ असतील आणि इथं उपस्थित सर्व आमच्या यशोदाताई गायकवाड आत्या असतील, हे सर्व मान्यवर मंडळी, प्रकाशजी दांडगे साहेब आहेत, जे सर्व समाजात तळागाळात काम करणारे व्यक्ती आहेत, असे सकल मातंग समाजाचे नेते आम्ही सलग 2-3 दिवसापासून या नियोजनाकरता विश्रामगृह अकोला येथे बसत आहोत। आणि त्या अनुषंगानंच कालच्या बैठकीच्या अनुषंगाने आजची पुनरावृत्ती झाली आणि अंतिम स्वरूप या जयंती महोत्सव समितीला कसं द्यायचं या अनुषंगाने आज बैठक पार पडली। आणि या बैठकीमध्ये होऊ घातलेल्या 2026 या वर्षातल्या 1 ऑगस्ट या दिवशीतून निघणाऱ्या अकोल्यातून अण्णाभाऊ साठेची जयंती या जयंती महोत्सवाचं अध्यक्षपद सर्वानुमते मातंग समाजाच्या वतीनं आमचे रवीजी अवचार साहेब आहेत यांची नियुक्ती झालेली आहे। सोबतच या जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष म्हणून आमचे राहुलजी तायडे आहेत यांची सर्व समाज बांधवांनी सर्वानुमते निवड केलेली आहे। तसेच आमच्या अकोल्याचे प्रकाशजी दांडगे साहेब आहेत यांची उपाध्यक्ष म्हणून घोषित केलेलं आहे। तर या सर्व आणि इतरही पद आहेत, त्यामध्ये संयोजक म्हणून ॲडव्होकेट राजेशजी प्रधान आहेत, आमचे योगेशजी सोनोने साहेब आहेत संयोजक म्हणून, आणि कोषाध्यक्षाची भार माझ्याकडे आहे। या सर्व जे नियुक्त मंडळी आहेत हे आम्ही काही पदाधिकारी नाही आहोत, समाजाचाच एक घटक आहे ज्याला कुठेतरी समाजाशी देणं आहे। तर या अनुषंगानं ही फक्त निवड आहे आणि समाजाला आणि सोबतच होऊ घातलेल्या जयंतीला कसा न्याय चांगल्या प्रकारे देता येईल हाच आमचा प्रयत्न असेल। तर या जयंतीनिमित्त जे काही कार्यकारी मंडळी घोषित झालेली आहे त्या सर्वांचं मी माझ्या वतीनं आणि उपस्थित सर्व सकल मातंग समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समिती 2026 सर्व मातंग समाजवासियांनी मला अध्यक्ष केल्या यावर्षी त्यांच्या सर्वांचा मी खूप आभारी आहे आणि रॅलीची व्यवस्था खूप छान करून देणार। सर्व लोकांचं सर्व काही कुठे काही भांडण नाही होणार, कुठे काही लफडा नाही होणार याची सर्व काळजी घेऊ आम्ही आणि सर्व मिळून आम्ही सर्व काही चांगला कार्यक्रम करू। आज या ठिकाणी हा जो माझा मातंग समाजाची जे वरिष्ठ समिती आहे, आज या सगळ्या समितीने आणि माझ्या वडीलधाऱ्या माणसांनी या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि समाज बांधवांचा सुद्धा आभार व्यक्त करतो।
आज या ठिकाणी आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते वामनरावजी भिसेसाहेब असतील, माजी अध्यक्ष गणेशभाऊ सपकाळ असतील, सोनूभाऊ खडसे असतील, जगदीशजी भोंगळ असतील, प्रकाशभाऊ दांडगे असतील, योगेशभाऊ सोनने असतील, आज यांनी हा जो भार माझ्या खांद्यावर दिला, आज हा भार मी कुठंतरी हे जयंती नाचून नसेल, वाचून नसेल, सर्वांच्या डोक्यात विचार करण्यालायक असेल, या प्रकारे जयंतीचा फक्त एक प्रयत्न करेल आपल्यासमोर साजरी करण्याचा. आणि एका मातंग समाजाला एक आव्हान करेल की आपण या छोट्या छोट्या गावातून, खेड्यापाड्यातून आपल्याला जसं जसं आपलं शक्ती प्रदर्शन दाखवता येईल, सौंदर्यीकरण दाखवता येईल, आणि तसंच नव्हे तर आता वृक्षारोपणाचा जरी आपण जयंतीनिमित्त पूर्ण महिनाभर, पूर्ण 1 ऑगस्टपर्यंत म्हणजे 30 ऑगस्टपर्यंत सर्वांनी निर्णय घेतला तर आपण एक वृक्ष लावून देऊ. कारण अण्णाभाऊच्या नावाने एवढंच बोलतो आणि थांबतो. क्रांतिकारी जयलोजी. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.